महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। कौडगाव येथे अखिल भारतीय 13वी बौद्ध धम्म परिषद संपन्न। वसमत तालुक्यातील कौडगाव येथे डॉक्टर भदंत आनंद कौशल्य परिसर आनंद बुद्ध विहार येथे अखिल भारतीय 13वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली। या धम्म परिषदेचे उद्घाटन धम्मगुरू भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते संपन्न झाले। धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूज्य भदंत प्राध्यापक सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजीनगर हे होते। तर प्रमुख धम्मदेशना देण्यासाठी विपश्चनाचार्य पूज्य भदंत पय्यारत्न थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती। पूज्य भदंत पय्यावर्धन हिंगोली, पूज्य भदंत पय्या रखित पुणे, पूज्य भदंत पय्यावंश पूर्णा यांच्यासह अनेक भिक्खू संघ उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती म्हणून शासकीय गुत्तेदार यशवंतराव उबारे, प्राध्यापक रमेश मानवते, रत्नाकर खिल्लारे, सामाजिक न्याय विभाग मुंबई, टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक रणवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्रद्धावान उपासिका यांच्या वतीने भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले। सकाळी ठीक 8 वाजता धम्मध्वजारोहण झाले आणि सामूहिक बुद्धवंदना संपन्न झाली। ठीक 9 वाजता गावातील मुख्य रस्त्याने भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची धम्म मिरवणूक काढण्यात आली। या धम्म मिरवणुकीमध्ये उपासक उपासिका हजारोंच्या संख्येने पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते। या धम्म परिषदेचे आयोजन आनंद बुद्ध विहार स्मारक समिती, आनंद लेजिम संघ आणि वैशाली महिला मंडळ कौडगाव यांनी केले होते। अखिल भारतीय 13वी बौद्ध धम्म परिषद कौडगाव आनंद बुद्धविहार एक तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला असलेले हे गाव आहे। या ठिकाणावर मागील 13 वर्षापासून कौडगावची उपासक मंडळी ही कुठल्याही प्रकारे खचून न जाता आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे खंडित न होऊ देता 13 वर्षापासून अतिशय कष्टाने परिश्रमाने दान जमा करून या ठिकाणावर धम्म परिषद घेतात। मोठे मोठे विद्वान बनतेजी ते या ठिकाणावर बोलवत असतात। डॉक्टर भदंत उपगुप्त महास्थिर आदरणीय गुरु यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते उद्घाटक होते, परंतु ते येऊ शकले नाही। या ठिकाणावर पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल भिक्खू पय्यारत्न थेरो विपश्यना आचार्य आणि बराचसा मोठा भिक्खू संघ धम्मदेशना देण्यासाठी इथं उपस्थित होता। बुद्धाची विचारधारा ही मानव जातीचं कल्याण करणारी विचारधारा आहे। शील सदाचाराची शिकवण बुद्धाच्या धम्मामध्ये आहे। या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा, लोकांना एक सन्मार्ग कळावा, लोकांना कल्याणाचा मार्ग कळावा, एक निर्मळ उद्देश या धम्म परिषदेच्या पाठीमागे असतो। माणसाच्या मनातले जे वाईट विचार विकार आहेत हे निघून जावेत, माणसं मनानं निर्मळ व्हावेत आणि माणसाची अधोगती होऊ नये, माणसाची सद्गती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे। याच्यासाठी बुद्धाचे विचार हे अतिशय आवश्यक आहेत आणि ही कौडगावची धम्म परिषद 13 वर्षापासून लोक प्रबोधनाचं प्रवचन आयोजित करून भिक्षू संघाचं लोक प्रबोधन करत असते। त्यामुळं कौडगावच्या मंडळींना मी खूप धन्यवाद देतोय। खचून न जाता, निराशा न येऊ देता आपण या पंचक्रोशीमध्ये बुद्धाचे विचार भंतेजींच्या माध्यमात भिक्षू संघाच्या माध्यमातून पोहोचवत असता ही अतिशय गौरवनीय आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। मी आपल्या सर्वांच्या प्रती आणि या ठिकाणावर मान्यवर यशवंतराव उबारे साहेब जे शासकीय कंत्राटदार आहेत, बाबासाहेबांचा सुंदर पुतळा त्यांनी वसमत मध्ये मेन चौकामध्ये उभा केलेला आहे, त्यांची उपस्थिती आहे। इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब नांदेडला असतात, दरवर्षी ते सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतात। 50-25 हजार लोक एकत्रित येत असतात त्या विवाह सोहळ्यासाठी, त्यांची उपस्थिती इथं आहे। आपल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं जे सध्या श्रामणेर दीक्षेचं काम होतंय तेही त्यांच्या मार्गदर्शनाकडे होते। विशेष साहेब इथं आहेत, विजयकुमारजी एंगडे, सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित आहे। कौडगावची मंडळींनी त्यांचाही सन्मान केला, भिक्खू संघाचा सन्मान केला आणि सातत्यानं म्हणजे ही परिषद अशीच अविरतपणे चालत राहावी अशी मंगल कामना व्यक्त करतो। सुंदर बुद्ध विहाराचं काम सुद्धा पूर्णत्वास जात आहे। डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं होतं। तर अतिशय पवित्र असलेली भूमी आहे। एवढंच नाही तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जेव्हा धर्मांतर केलं तर कौडगावची काही मंडळी तिथं त्या धर्मांतर सोहळ्याला उपस्थित होती। म्हणजे बाबासाहेबांपासून या गावाची नाळ जोडल्या गेलेली आहे।
तर हे अतिशय पवित्र असलेलं गाव आहे. निश्चितपणानं या भागातून म्हणजे असंख्य लोकांचं कल्याण होत आहे आणि भविष्यात सुद्धा होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो किंवा एक विश्वास म्हणजे या ठिकाणावर वाटतो. मी सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आज अखिल भारतीय 13वी बौद्ध धम्म परिषद कौडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी संपन्न होत आहे. मानवी जीवनामध्ये धम्म परिषदेला अतिशय महत्त्व स्थान आहे. धम्म परिषदा ह्या उपासक उपासिकांचं मन परिवर्तन करण्यासाठी असतात. बाबासाहेब आंबेडकर 1907 साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र भेट दिली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनोगतामध्ये नानक चंद्रटूला म्हणतात, मला केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र भेट दिली तेव्हापासून मी बुद्ध धम्माकडे वळालो. आणि म्हणून मला आज या ठिकाणी उपासक उपासिकांना हे सांगायचं आहे की जेव्हापासून तुम्हाला बुद्ध धम्मा कळालेला आहे तेव्हापासून आपण बुद्ध धम्माकडे वळलं पाहिजे. मागे कोणत्याही प्रकारे आपण धम्माला वळू नये हा संदेश या धम्म परिषदेच्या निमित्तानं मी देतो. आणि हा महिना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा महाप्रयाण दिन आहे, महाप्रयाणाचा दिन आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाप्रयाणाच्या अगोदर जाताना एक शुभ संदेश दिला होता की मी मोठ्या कष्टातून मोठ्या परिश्रमातून हा धम्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, त्याला हेच किंचितही मागे जाऊ देऊ नका, नेता आला तर पुढे न्या. हाही संदेश आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं अंगीकारला पाहिजे. आपल्या मुलावरती मुलींवरती धम्माचे संस्कार टाकले पाहिजेत की ज्या संस्काराने बाबासाहेब आंबेडकर घडलेले आहेत. विशेषतः आपण धम्माचं शिक्षण दिलं पाहिजे आणि शालेय सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. आज गरज आहे की विहार तिथे शाळा सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. कारण विहार निर्माण झालं तर शाळा निर्मित होतील. आणि बौद्ध धम्माचा एक वैभवशाली एक इतिहास आहे की या इतिहासाने आपण गत काळाचा इतिहास पाहिला, बुद्ध काळाचा जर इतिहास पाहिला तर विहारातून तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, विक्रमादित्य असे मोठमोठे मोठे विद्यापीठ पाली भाषेचे त्या काळामध्ये निर्माण झाले होते. आणि म्हणून आपणही हा प्रयत्न केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन करून आपल्याला शिक्षणाची वाढ दाखवलेली आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या उपासकांनी सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे की आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त केवळ शिक्षणाने आणि धम्म शिक्षणाने होणार आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेच्या, बोवाबाजीच्या, कर्मकांडाच्या, रूढी आणि परंपरेच्या, वर्ण व्यवस्थेच्या आणि जातीयतेच्या मागे न लागता आपण धम्म मार्गाने चालाल अशा प्रकारची सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे छोटस या ठिकाणचं स्पीच इथे समाप्त करतो. आज कौडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथे 13व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन कौडगाव वासियांच्या विद्यमाने करण्यात आलं होतं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरोजी, पूजनीय भदंत पन्याबोधीजी थेरो, आजच्या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय भदंत पन्यारत्नजी थेरो, भिक्खू संघ उपस्थित आहे. डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली या गावच्या मंडळीनं सुंदर अशा धम्म परिषदेचं आज संयोजन केलेलं आहे. अनेक गावातील उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने आज परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. आजच्या या धम्म परिषदेचा हेतू एवढाच आहे की माणसं सुखाने, शांततेनं आणि या जीवनात आल्याच्या नंतर एक स्वतःसाठी आणि जगासाठी सुद्धा एका सदाचाराचा जीवन मार्ग जगावा या दृष्टीने या धम्म परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जी काय बुद्धांची मनुष्याला सुखी होण्याची वाणी आहे ती वाणी सांगण्याचा उद्देश भिक्खू संघाच्या विद्यमाने या परिषदेच्या संयोजन समितीनं केलेला आहे. निश्चित या संयोजनातून गेली 13 वर्षामध्ये
अनेक सज्जन उपासक आणि उपासिका आम्हाला या परिषदेच्या माध्यमातून घडताना दिसत आहे. एक चांगल्या संस्काराचं केंद्र बुद्ध विहाराच्या माध्यमानं या कौडगाव गावामध्ये उभा राहताना सुद्धा आम्ही दृष्टीनं पाहत आहोत. निश्चित त्यांच्या संकल्पनांना आणि त्यांच्या हेतूंना अनंत यश मिळो अशाच प्रकारची सद्विवेक मंगल कामना त्यांनी केलेल्या कुशल संपत्तीच्या आधारे आम्ही व्यक्त करतो. परत एकदा सर्व उपासक उपासिका आनंद बुद्ध विहाराचे सर्व समिती सर्व धम्म परिषदेची संयोजन समिती यांना धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. निश्चितच सर, आपण ज्याप्रमाणे बोललात त्याप्रमाणे आज 13वी धम्म परिषद आम्ही आयोजित करत आहोत. तर त्यापूर्वी धम्म परिषद आयोजित करण्याच्या पूर्वी 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला जी धर्मांतर झालं होतं त्या धर्मांतराच्या वेळेस आमच्या कोडगाव येथील काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका धर्मांतर सोहळ्याला उपस्थित राहिले होतात. तेव्हापासून जी धम्मज्योत आहे, धम्माची जी क्रांती ज्योत आहे ती अविरतपणे आम्ही तेवत ठेवली आहे. आणि त्या अनुषंगानं आजची जी 13वी धम्म परिषद आहे या धम्म परिषदेचं आम्ही आयोजन केलं आहे. या धम्म परिषदेमध्ये विद्वान असे बौद्ध भिक्षू यांचे धम्मदेशना त्याचप्रमाणे जे प्रमुख उपस्थिती आहे यांची सुद्धा इथे थोडं मार्गदर्शन झालं आहे. अशा प्रकारे जी धम्म परिषद आहे ते धम्म परिषद आम्ही वारंवार आयोजित करत असतो आणि यापुढेही आम्ही ही धम्म परिषद आयोजित करून धम्माचा जो धम्मरथ आहे तो धम्माचा क्रांतीरथ आहे तो पुढे नेण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.